नमस्कार मित्रांनो. नमस्कार गाईज. आम्ही निघालो होतो आमच्या पुण्याच्या जर्नीला. जेव्हा आम्ही घरापासून 30 मिनिटं लांब पोहोचलो तेव्हा मला आठवलं की जे इम्पॉर्टंट बँकचे गोष्टी होत्या त्या घेतल्याच नाही. म्हणून आता परत आम्ही घरी चाललो. काय ना खरंच ऑलरेडी डिले झालाय. ऑलरेडी 12 वाजलेत ना. ऑलरेडी 1 वाजला. आम्हाला 10ला निघायचं होतं आणि त्यात हे झालं. कसं काय 1 वाजला रे आपल्याला निघता शिवाजी? बरं झालं आपण 2 डेज जाऊ दे. काय करणार, परत चाललोय. थोडी स्टार्ट हे आहे, थोडासा गोंधळ होता मखाना खाते ऑन द वे. कारण की ही गाडी नवीन आहे ना, मला मोशन सिकनेस होतीये खूप. मला तर आमच्या गाडीची सवय झाली आहे ना, तर एवढं काय वाटत नाही. पण या गाडीत मला भरपूर कसं तरी होतंय. सो आता अपूर्वाला पिक केलेलं आहे. येस, ती बिचारी एवढा वेळ थांबलेली यार. पण हा जाऊ दे. तर आता आम्ही हे ट्रॅव्हल करताना घेतलंय हे पनीर आणि मेथी पालक ना सॉरी पनीर पालक देन कोरिअँडर टोमॅटोचा हा असा चिला आहे. हे आम्हाला चालतं मग ट्रॅव्हलिंग मध्ये. आम्हाला तू ह्याच्यातलं खाते का त्याच्यातलं खाते? मी सगळं मिक्स खाते. हा मग मला माझं दिसत नाही. चीज पण टाकायला हवं होतं ना. हा ना सांगू चीज टाका. कसं लागतं कधी खातो आणि निघतो. आमचं जो की हे हायवे वरती थांबून खाऊ इथेच 2:30 झालेत. भाई कधी निघणार होतो आपण? आम्ही अपूर्वाला बोललो 9 वाजता निघायचं आहे. अपूर्वानी 12 वाजता कॉल करून विचारलं कॅन्सल झालं का? मी तेव्हा 11 वाजता रेडी होती. मला वाटलं 11ला निघायचंय, तर मी 10:30ला रेडी व्हायला गेले. मी म्हटलं ही ब्लॉग मध्ये माझ्या बापरे आता माझी वाट लागली, अर्धा तासात रेडी व्हायचं. खाऊन घेतो, खूप टेस्टी लागतं. तुम्ही पण हे ट्राय करू शकता. पालक पनीर बेसन आणि बाकी आपलं कांदा वगैरे मिरची कांदा. आणि हे हाय प्रोटीन आहे. 1 तास झाला मी गाणंच लावायला ट्राय करतोय, गाणंच नाही लागत आहे. इथे बघा जेवढं करू शकत होतं तेवढं सगळं केलंय. आम्हाला असं वाटतं आता फोनवरती गाणं लावून जाणार. यश मस्त बोलत होता की वाव इकडच्या ह्याचे ना स्पीकर्स फुल भारी आहेत. एवढे किती 16 स्पीकर्स आहेत, एक स्पीकर नाही चालत आहे. आणि आता अपूर्वा बोलते लास्ट ऑप्शन मी गाते. चालू केलेलं तिने गाणं. आता आपण बघितलं ना की यश गातोय. मी गातो पण 4 तास गाऊ काय? अरे काय तू काय करते? चुकून झालं माझं पॉज. फोन हातातून पडतोय. आम्ही निघतो फायनली पुण्यात. जाऊ दे, फोनवर गाणी लावतो आता, बस झालं. अभी हम करने जा रहे फॅक्टरी रिसेट. आम्ही युट्यूब वरती व्हिडिओज बघत होतो, त्याच्यामध्ये कॉमेंट्स वगैरे आहेत. म्हणजे हा थोडासा आहे इश्यू असलो. फॅक्टरी रिसेट झालेला आहे गाईस, म्हणजे चालू झालेला आहे. चालू तर होईल ना? होईल 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 होईल. आपण बाहेर निघू शकतो ना. उसका अलग आहे बाय उसका. हे फॅक्टरी रिसेट हे पण होतंय काय हे म्हणजे हे टाटा मग फुल गाडी रिसेट झाली. मी तेच तुम्हाला बोलली. नाही पण सगळं सेम आहे. डिस्प्ले हे पहिले नव्हते आहेत ना? नाही. पॉवर्ड बाय सॅमसंग निओ क्यूलेड. म्हणजे ही स्क्रीन सॅमसंगची ब्रो. ओलेड असेल. क्यूलेड एक असतं, ओलेड पण एक असतं. अपूर्वा तू ना काहीच बोलू नको. अपूर्वा जस्ट बोलली की आता हे तरी चालेल ना. बंद करू का? रिसेटच्या टाइम ओपन करायचं ट्राय. अपूर्वाचं एकच आहे, आपण बाहेर तू दरवाजा उघडून बघ. जर दरवाजा उघडला तर मग मी हे आलं काहीतरी आलेलं आहे, आलं काहीतरी. दरवाजा उघडला तर मी बाहेर खिडक्या बाहेर तोंड काही. पण तू आता बघूया थांब. आता यही वो समय है गाइस, यही वो समय है. थांब, त्याचं तडपड चालू आहे काहीतरी. थांब जरा, सगळं होते. व्हेकल हॅज बीन अप्लाइड, प्लीज परफॉर्म आयजीएन सायकल टू लेट दिस फंक्शन टेक इफेक्ट. काय आयजीएन सायकल? इग्निशन सायकल? हा मी तेच बोलले ना, चालू करायचं. ऑफ का केलं? गाडी चालू करतोय. चालूच होती त्याची पण परत चालू करतोय. गाईज डेअरिंग करूया का? नको, मी एकदा ट्राय करूया. आता आपण गाडी बंदच नाही करणार आहोत. गाडी चालू झाली गाईज. काहीतरी इश्यू होता, रिसेट केलं, सगळं सॉल्व्ह झालंय. फॅक्टरी रिसेट मारलंय. आता गाडीची पूर्ण मजा घेऊ शकतो. म्हणून बोललो म्यूट केलाय गाईज. देवाचं नाव घ्या सगळ्यांनी एक एक करून. अरे यार चालू झाली परत गाणं. देवा थँक्यू देवा.
ते लोक बोलतील, जे लोक परत ही गाडी घेऊन जातील ते बोलतील "ये क्या किया है इन लोगों ने?" त्यामुळे रिसेट होते ना Factory तो. reset. नाही पण आता फुल मजा येणार ना गाडीची. आता मी फुल मजा घेऊ शकतो. आणि ह्याचे स्पीकर्स ऍक्च्युली छान आहे. खूप आम्ही amazing. जिम वरनं येताना गाडी लावलेलं भारी, काय अमेझिंग स्कॉडापेक्षा छान स्पीकर्स आहेत त्याचे. हाय बोल त्या गाडीमध्ये आहेत किती काही- स्वीटली त्यांनी हाय केला ना, माझा एकदम चेहरा असा खुलला अरे एकदम. हा. अमेझिंग यार अमेझिंग. हा? थँक्यू सो मच. टॅलेंट का तो कोई तोड ही नाही है भाई. एक मिनिट ब्लर झालं पण मला पहिले तुझं हे घ्यायचं. हे बघा उलटा चमच्यानी खातीये. शाबास. आम्ही काय केलं ना, आम्ही एका चार्जर साठी इथे आलोय. आता चार्जर कारण आम्हाला माहित नाही ऍक्च्युली कसं चार्ज वगैरे करायचं आणि इथे एक माणूस पण उभा आहे. तर विचार केला चार्ज बघू थोडा वेळ 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं काहीतरी करून ट्राय तर करू. आणि ही उलटा चमच्यानी खात होती म्हणून बोललो की हे पण करून घेऊ. चलो देखते. 140 ची रेंज आहे आता आणि आम्हाला जायचंय कुठे जास्त लांब नाही. आमचं किती 30 किलोमीटरच बाकी आहे ना. पण बोलो सेफ्टी कारण मला ती अँझायटी नको की चार्ज उतरला चार्ज. आमची गाडी शेवटी 51% चार्ज झाली आणि इकडे पण आम्हाला ते माणूस लोक भेटले. तुम्हाला दाखवतो बघा. यांनी आम्हाला दाखवलं चार्ज वगैरे कशी करायची आणि नेमका सबस्क्रायबर निघाले. थँक्यू भाई. ही पण ब्लॉग्स वगैरे दररोज बघते. थँक्यू गौरांग तुला पण ओळखते ही. ते सांगून ठेवतो तुला. थँक्यू भावा तुला पण थँक्यू. मदत केली म्हणून भरपूर थँक्यू. परत भेटू आपण कधीतरी नक्की. चलो बाय 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 बाय. सो गाईज आज मी करते फॉर अ चेंज. आज यश नाही करत आहे तर मी सांगते आज मी का, कारण की जेव्हा मी प्राऊड असते माझ्या एअरबीएनबी तेव्हा मी करते. So आम्ही शोधत होतो की FC रोडच्या जवळ वगैरे. आणि हा पहिले रूम दाखवायच्या आधी तुम्हाला हे दाखवतो. जसं तुम्ही आधी त्यांना भेटलात फर्स्ट टाइम असं झालं आहे की एअरबीएनबी बुक केल्यानंतर कोणीतरी आम्हाला समोरून ओळखलंय. सो त्यांनी आम्हाला ओळखलं आणि त्यांचे आम्ही थर्ड गेस्ट होतो म्हणून त्यांनी आम्हाला फ्लावर्स वगैरे खूप दिले. छान आणि वास येतो आम्ही आणि त्याच्याशी बोलत होतो आणि त्यांनी आम्हाला सगळे सजेशन्स दिले की तुम्ही कुठे जाऊ शकतात, काय खाऊ शकतात, इथे नियर बाय काय आहे. तर होस्ट तर अमेझिंग होते. तर सुरुवात करूया. एकदम क्यूट असा विला आहे. तर इकडे त्यांचे अजून विलास आहेत बट इथे आम्ही त्यांचे थर्ड गेस्ट आहोत. आणि असा स्वीट असा हॉल आहे जिकडे डायनिंग टेबल आहे. देन इथे वॉश बेसिन वगैरे आहे. इथे इंडक्शन आहे. हा क्यूट, हे मला घरी हवंय आपल्याला. हो मला पण पाहिजे हे. हा हे केटल आहे आणि इथे असं मस्त एस्थेटिक आहे. लाईक साठी पुण्याला शूट करायचं असेल तर तरी सुद्धा बुक करू शकतात. बिकॉज एक गोष्ट असं काही कॉम्प्रोमाइज नाही केली. आणि गाईज मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं की आम्ही एअरबीएनबी सोबत हे स्पॉन्सरशिप मध्ये करतो, तर नाही. हे सगळे आम्ही पैसे भरतो. आम्हाला आवडतं की तुम्हाला असं दाखवायला आम्ही कुठे स्टे करतो. आम्ही कुठल्या पण हॉटेलमध्ये जरी राहिलो तरी आम्ही तुम्हाला ते दाखवतो. सो हे आहे मिरर. त्याच्यानंतर इकडे आपण चप्पल वगैरे ठेवू शकतो, कपडे ठेवू शकतो, एनिथिंग. नंतर छोटासा टीव्ही एरिया हे. आणि हा जो आहे ना हे थर्ड पर्सन साठी आहे बिकॉज दिस इज अ 1 BHK. सॉरी सो इथे फक्त 1 बेडरूम आहे म्हणून त्या लोकांनी ह्या सोफा कम बेड टाकलेत. तर हे ते लोक नंतर ह्याला परत ओपन करणार आहेत. आता ते खाली आहेत. आम्ही त्यांना बोललो की आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि मग तुम्ही येऊन करा. सो थर्ड पर्सन साठी पण प्रॉपर सेटअप असणार आहे. लाईक बेडशीट आणि सगळं. त्यानंतर मी खरं सांगायला गेली ना या पूर्ण घरामध्ये सर्वात फेवरेट मला बाथरूम वाटलंय. पहिले तर फ्लुटेड ग्लास आहे म्हणून. आणि हे टाईल्स क्यूट, हे बेसिन क्यूट. आणि हे ओव्हरऑल असं वाटतंय की कुठल्या तरी इथे आलोय, कुठल्या तरी बोला ना असं बाली वगैरेला असे एस्थेटिक. बाली नाही, बाली तर मी कानात घातली आहे. एकदा तुम्हाला बाथरूम आतून दाखवतो. हा बघा छान एरिया आहे आणि खूप आहे. खूप छान आवडली मला. खूप अमेझिंग आहे. केवढं वर आहे बघा किती जागा. आणि इथे पण लाईट काय एस्थेटिक आहे बाई. जेव्हा अशा ठिकाणी तुम्ही लाईट लावता ना तेव्हा तुम्हाला कळतं की पॅशनेट माणसाने केलेलं आहे. हे बघ ना. हा हे बघा ना, हे इकडे लाईट्स आहेत. नाईस यार. हे ज्यांनी ए डिझाईन. हो मिरर क्यूट. आणि हे ज्यांनी डिझाईन केलं तर 4th इयरलाच आहे. तर हा बेड डिसेंट आहे. इकडे वर्क स्पेस आहे. इकडे तुम्ही तुमचे कपडे वगैरे लावून ठेवू शकतात. लॅम्प आहे आणि छोटंसं इथे चार्जिंग वगैरे घड्याळ पण खूप एस्थेटिक आहे. हा लॅम्प मला आवडला. सो हाच होता आमचा एअरबीएनबी. आणि फायनली आम्ही पोहोचलोय. 7:45 वाजलेत पुण्याला. आणि ही फुलाची साईड माझी. हो चालेल बिकॉज मी स्वतः एक फुल आहे. मला दुसऱ्या फुलाची गरज नाही. काय FOOL? काय बोललास? FOOL PHOOL.
या माणसाला आम्ही बोललो की हे जे टी शर्ट आहे ते भानसरं वाटतंय, तर ह्याला भानसरं म्हणजे माहिती नाही. भानसरं म्हणजे क्यूट. नाही, तुम्ही काहीतरी भानशराचा आउटस्टँडिंग अर्थ असणार अरे आहे. खरं, तुला भानसरं कधीच नाही ऐकलं तू घरात? आमच्या घरात भानसरं शब्द म्हणजे नाही. क्यूट. क्यूट. बोल ना काय भानशरा. भानसरं म्हणजे गोंडपाट. डागाला भानशरा बोलतात ना. नाही, Cute काय घाणेरडा होतं? कपडा. घाणेरड्या कपड्याला भानसरं बोलतात. अरे हे मेहनतीचं फळ आहे. हे जेव्हा घरी येतील ना, 1 मिनिट, आता तुम्हाला भानशरचा अपोजिट दाखवतो. हे बघा, टॉप टू बॉटम परफेक्ट, एक डाग नाही हिच्या कपड्यावर. का? कारण कामं जी असतात ना घरातली, टेबल साफ करा, पंखे पुसा, लादी साफ करा, ती सगळी भानशर करते. आता हेच माझ्या डोक्यावर हात ठेवून बोल. हं? हेच तुझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बोलू? माहितीये डिबू आहे, डिबू. डोक्यावर हात ठेवून बोलतो, खोटं नाही बोलत. धंदे पे बैठा हूं. आम्हाला एअरबीएनबी वाल्यांनी सांगितलं की इकडे याचं नाव काय? टूशे सिझलर्स. इकडे सिझलर्स खूप फेमस आहे. आणि नेमकं आता मी इकडे येत होता तर अपूर्वा मला बोलली की आम्हाला 2 लोक बाईक वरती हाक मारत होते, शिवानी, वायबी, आणि आमचं लक्ष नव्हतं नेमकं. आम्ही क्रॉसिंगच्या ह्याच्यात होतो but- बाहेर पण जाऊन आलो. आणि आम्ही आता बाहेर पण जाऊन आलो बघायला की कोणी आहे का ऍक्च्युअल मध्ये. सॉरी गाईज, आमचं खरंच लक्ष नव्हतं. इकडे आता मी एक्सपेक्ट तर हे करतोय की खूप चांगला वेळ, कारण मला वास येतोय आणि त्यांना जे मला बाईक, जे आम्हाला बाईकवर आवाज येत होते ते एकदा बाईक मला वाटतं ते निघून गेले असतील. पण हा. सॉरी, नेक्स्ट टाइम आपण नक्की भेटू. आणि आता बघूया हे सिझलर्स कशी. ऐसा क्या गुन्हा किया जे मला नाही दिलं त्यांनी. ऍक्च्युली आम्ही ह्याच्यामध्ये असं सांगितलं की फ्राईज वगैरे नको, राईस वगैरे नको. सो व्हेजीज आहे आणि पनीर आहे. पण अपूर्वाला एक्स्ट्रा फ्राईज खायचे होते म्हणून तिने माझ्या ह्याच्यात फ्राईज टाकले. किती ट्राय करणार. अपूर्वाला खायचे मी फक्त 1-2 खाणार बस. Yes, yes. बाकी अपूर्वा तुझं आलं. अरे मैंने गुन्हा नहीं किया भाई, मैंने गुन्हा नहीं किया. तुम्हाला दिसत असेल याच्यात प्राइस पण नाही, राईस पण नाहीये, कदाचित दिसत नसेल. तुझ्याला फ्राईज चला खाऊन घेतो आता. हे अरे तुझा बादल के पीछे से भी दिख रहा है रे सब. हाँ अपूर्वानी मागवलेलं आईस्क्रीम खातोय कोणतरी. खाल्लंय? चमचा बघ तुझ्या डिरेक्शनला आहे. कस छान आहे ना पण. मी नाही खाल्लं. अँकर आहे. एक नंबर आहे भाई. होममेड आहे. होममेड आहे भाई, खाऊन बघ एकदा. मी नाही असं खाणार वाटतं आहे. अंजीर मी तुटले. नाही खाणार आहे. नाही खाणार आहे नाही. नक्की. हो. मी परमिशन घेऊन खाईन अख्खं. हात टाकलाच ना जरा पण, चमच्याला तुझा हात स्पर्श जरी झाला ना तरी निघून जाईन मी इथून. बाय बाय. आम्हाला खायला मिळेल ना, मग मी लावते. हे मी का बोलते माहितीये, हे मी तयारी करतोय कारण आम्ही एक ब्लॉग करणार आहे आता आला. मग त्याच्यानंतर हे पण करायचंय, ते पण करायचं. कसं वाटतंय हे फालतू स्टंट फेल होताना बघून? हा, कसं वाटतं? बोल. गुंगी हो क्या? बोलो ना. अरे गुंगी हो क्या शिवानी? हा, कॅमेरावर आहे. ए पागल, नको शिवानी प्लीज. नाही नाही, सॉरी, नको नको. पाणी वेस्ट नाही करायचं शिवानी. हे बघा, जवळ आलं की लाईट लागते. ए नको ना शिवानी यार. हे बघा, इथे त्यांनी काय ठेवलंय, घंटी वाजव का? हे मला पासवर्ड बघायचंय. हा छान आहे ना. हे काय एस्थेटिक बनवलंय बे. फोटो काढू शकतो. ए हा बे, आता ऍक्च्युली काढायचं? हे आता बघा, काढा. त्वम सूट्स आणि घंटी भी है इधर. माहितीये काय, तू मगाशी बोलत होता की तुला गरम होत आहे, ती तुझी बायको काळजी घेते म्हणून तुझ्यावरती पाणी फेकत होती. हे मांजर. अरे ती कशी बघते बघ, ती कशी बघते. हे सगळ्या मांजरी प्रेग्नेंट कशा दिसतात रे आपल्याला? जशी तू सगळ्यांना प्रेग्नेंट वाटते ना, तशी आपल्याला मांजरी प्रेग्नेंट वाटते. हिबो बाई, हिबो. हे चीता आहे. ची. पण स्वतःला चीता समजते. गाईज, आम्ही परत आलेलो आहोत पुण्याला. सॉरी, पुण्यावरून पुण्यावरनं ठाण्याला आणि परत आलो आणि आमच्या कामाला आम्ही परत लागलो गाईज. परत लागलो आम्ही मी आमच्या मेकअप कामाला. धुवायला जात होते तेवढ्यात ह्याला बघवलं नाही, साडी इथे पडलेली म्हणून. आणि दोघांचं घर आहे ना, माझा पसारा तू आवर, तुझा पसारा मी आवरेन. अशीच वाटचाल आपल्या गाडी, आपल्या संसाराची अशी गाडी अशीच चालत राहू दे कायम. हो, आता मी सांगते तुम्हाला. तर आम्ही पुण्यावरनं आलो. हा डे 1चा ब्लॉग थोडा असा होता बिकॉज आम्ही थोडं असं म्हणजे
असा असा म्हणजे छोटा होता हा 14 मिनिटाचा. खूप टाइम नंतर आम्ही छोटा व्लॉग टाकतोय आणि खूप मजा आली आम्हाला. आणि ईव्हीचा एक्सपिरियन्स मस्त होता. फक्त थोडंसं मध्ये माहिती नाही आम्हाला कसं काय ते, म्हणून थोडंसं हा. गडबडी होत होती. कारण आमच्यासाठी ते नवीन होतं ना, पण, हा, म्हणून तो प्रॉब्लेम. एकदम कम्फर्टेबल राईड वाटली. आणि अजून काय, फक्त थोडंसं नशीब आम्हाला लकीली तिकडे लोक भेटली ज्यांना माहिती होतं की चार्जिंग वगैरेचं कसं कसं काय ते आहे, करायचं. म्हणून ते पण सगळं सॉर्ट झालं. आणि ते बरं झालं की तिकडे सॉर्ट झालं, म्हणजे नंतर शूट साठी इझी होऊन Easy जाईल. जाईल. आणि डे 2 आमचा खूप एक्साइटिंग गेला. आम्ही नील सालेकरला भेटलो, आम्ही आमच्या ट्रेनरला भेटलो प्रणितला, आणि ते सगळं आम्ही कॅप्चर केलेलं आहे. आणि अजून आम्ही डोहाळे जेवणला गेलो होतो, तर ते सगळं आहे. सो डे 2 नक्की बघा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला मी जास्त आवडलो का शिवानी. मी पुढे बोलत होतो का शिवानी जास्त आवडली, का शिवानी जास्त आवडली. आणि जर सबस्क्राईब केला नाही, एकदा ह्याला दाखवा, सतत हा ना असं बोलतो, ह्याला मजा येते कॉमेंट्स मध्ये बघायला की यश दादा एकदा त्याला दाखवा की शिवानी शिवानी शिवानी. तुम्हाला मी शिवानी, आवडत शिवानी करा. नसेल तरी पण बोला की शिवानी नाही, शिवानी काय नाही, शिवानी. बायको सगळ्यांना आवडते ग माझी बायको. चला हा. गाईज. तर गाईज सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, पॉज करा, सबस्क्राईब करा, परत बघायला चालू करा. आणि हा मला अजून एक सांगायचं होतं, मी कॉमेंट्स मध्ये वाचलं की लोक विचारत होते की तुम्हाला आता हे माझ्या डोक्यावरती चक्र ठेवूया असं. सो मी ते कुठलं होतं गाणं, डोरेमॉन. हा डोरेमॉन. ओके जाऊ दे. इग्नोर. काय झालं, डिस्ट्रॅक्ट झालो. हा. इग्नोर तर करायला. खूप लोक बोलत होते की तुम्हाला हाईप नाही येत आता. ओ. तर हाईप हे न्यू क्रिएटर्स साठी आहे. सो तो फीचर असा असतो की तुम्ही जर हाईप केलं तर ती व्हिडिओ हाईप होणार, म्हणजे अजून लोकांना दिसणार. मग ते नवीन क्रिएटर्स साठी एक चांगला पुश मिळतो. आणि आता आमचे 500K झालेत, म्हणून आमचे हाईप बटन निघालेलं आहे. पण आणि जेवढे तुमचे कम्प्लीट होते हा. आणि जेवढे तुमचे व्ह्यूज वाढत जातात तेवढे हाईप पॉइंट्स कमी कमी होत ओ जातात. येस. सो असं असतं. बस हे क्लिअर करायचं. पण मनातल्या मनात तुम्ही हाईप करू शकता. तुम्ही असं करू शकता, तुम्ही वायबीदाशीचा ब्लॉग बघितला, तुम्ही वायबीदाशी हे असं हाईप करा, पण करायला विसरू नका गाईज. परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.